मोठ्या लक्षाला आज खऱ्या अर्थानं जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. परंतु तो ज्यावेळी मैदानामध्ये धावत होता त्यावेळेस अनेक किस्से अनेकांनी सांगितले. त्याच्यामध्ये त्याचा पळ एवढा होता आणि 8-8 माणसं त्याला पकडण्यासाठी धरण्यासाठी लागत होती. परंतु हे यश जसं मोठ्या लक्षाचं आहे त्याचप्रमाणे त्याच्या पाठीमागं असणारं कुटुंब पण खूप कष्ट घेत असतं, त्याला सांभाळत असतं आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी खऱ्या अर्थानं महिला वर्ग त्या ठिकाणी खूप कष्ट घेत असतं पाठीमागं. तर त्यासाठीच आपण आत्यांशी आणि त्यांच्या घरातले जे कुटुंबीय आणि गावातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी थोडं बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मोठ्या लक्षाबद्दलच्या त्यांना काय वाटतंय त्याबद्दल. आता पहिल्यांदा तर तुम्ही सांगा, मोठ्या लक्षा ज्यावेळी मैदानात तर धावत होता परंतु तो ज्यावेळी घरी होता एवढा ताकदवान बैल सांभाळायचं काम तुम्ही करत होता, कसं होतं ते सगळं? कशी काळजी घ्यायचं असं तुम्ही? आम्ही पळून पट्ट्या मुलागत काळजी घेत होतो. म्हणजे वैरणीचंही कसं? वैरण पाणी सगळं. आणि हा मैदानात धावणारा एवढा नंदी, होय. स्पीडचा नंदी, तुम्हाला मारायचा का तो? नाही नव्हता मारत. कुणाला मारायचा घरातलं मग? नाही तेच तेवढा ते गाडीत हाणायचं का त्यांच्यावर तेवढा धावून. भावना मारायचा? महिलासनी नाही तुम्हाला होता लय तिघींना बरं. पण कधीच नाही? नाही ती पाणी ठेवायला गेलं की बारडी चिपकेली. मग तुम्ही सगळी काळजी हा घ्यायची काळजी घेत होतो. आणि ज्यावेळी तो मैदान जिंकून किंवा गुलाल करून घरी यायचा त्यावेळी कसं होय, असायचं? आनंद. तुम्ही कसं करायचं त्याचं हा, स्वागत? आनंद आनंद होतो. स्वागत कसं करायचं त्यावेळी होय तुम्ही? स्वागत करत होते की कशा ओवाळून. पद्धतीनं ओवळून होय. का? आणि आज हा एवढा मोठा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, काय वाटतंय तुम्हाला आज? आम्हाला लय आनंद अभिमान वाटतो. ताई तुम्ही काय सांगाल? एकही दिवस आमचा असा जात नाही की आम्ही त्याचं नाव घेत नाही असं. आणि कुठं पण आम्ही असू द्या कामाला धंद्याला तरी पण त्या आजारी पडल्यापासून आम्हाला इतकं वाईट वाटतंय की रडू येतं या. कारण का देवानं त्याचा हाल करू नये. इतकी माणसं बघायला येते ती की आम्हाला ती हाल बघवत नाही त्याच. तरी पण आपली सेवा करते ती, आमचा दादू तातू सगळी सेवा करते ती. बायका पण कधी कमी पडत नाही त्या. गावचा अभिमान मोठ्या लक्षानं म्हणजे वाटेगावचं नाव सगळं दूर पोहोचवले. ताई तुम्ही काय सांगाल? आम्हाला त्याचा लय अभिमान वाटतोय. मी रोहन आडके सुट्टी मेकर त्यांची मम्मी बोलत्या. रोहन आमचा 4थीत असल्यापासून त्या नादात आहे खोंडांच्या आणि लक्षाचा त्याला लय अभिमान आहे. खऱ्या अर्थानं ताई ज्यावेळी घरातली सगळी मैदानाला जात असतील त्यावेळी खऱ्या अर्थानं लक्षाची काळजी घेण्याचं काम तुम्हीच करत असाल तर कसा अनुभव होता ते काळजी घेत असतानाचा? किंवा तुम्ही काय पद्धतीनं कसं करायचं नियोजन? आम्ही घरात कोण असो किंवा नसो, आम्ही का नाही 15 असो किंवा 20 जनावर असो, आम्ही दोघी, आमच्या सासूबाई असतील माझे जाऊबाई असतील मोठे आहेत, आम्ही तिघी मिळून तेवढ्या सगळ्या जनावरांचा ऍडजस्ट करतो. दुधाच्या जनावरांच्या पासून मोठ्या बैलांच्या पर्यंत. आणि जरी बैल पळून आली त्यांना रत्ती मळून ठेवायचा, त्यांना ताज्या वैरणीची कुट्टी करून ठेवायची, त्यांना पहिल्यांदा आल्या 2 बादल्या पाण्याच्या दाखवायच्या, पुन्हा रतीब ठेवायचा, पुन्हा रतीब खाल्ल्यावर कुट्टीचा एक टब भरून ठेवायचा, पुन्हा ती खाल्ल्यानंतर पुन्हा आणखी पाणी दाखवायचं, पुन्हा आणि त्यासनी कुट्टीचा एक टब भरून ठेवायचा. म्हणजे दिवसभराचं ती आल्यानंतर एकदाच काळजी घ्यायची. ताई तुम्ही काय सांगाल? मोठ्या लक्षाची कशी काळजी घ्यायचं तुम्ही घरातली सगळी बाहेर मैदानात असल्यानंतर? काय राऊंडाला गेला की सकाळचं आपलं त्याचं चारून पाणी अड्ड्यात नेऊन धावते ती. मग संध्याकाळचं आपलं आलं की आम्हाला असं वाटतच नाही की बिनगुलालाचा येईल बैल. कायम जिथं जाईल तिथं पहिल्या स्टार्ट आम्हाला माहितच आहे की घरात आज गुलालच आहे. आला की ओवळायचं, त्याला काळजी घ्यायची, त्याची शेकायचं सकाळचं गरम पाण्याने पायही शेकून. करायचं असं ते हो सगळं? सगळं आम्ही तिघीच. आणि जेव्हा आता मैदानात पळवायचं बंद झालं तेव्हापासून तुमचं कसं नियोजन असतं? म्हणजे लक्षाचा आहारातही बदल असतो का काय? नाही हाही तेवढाच आहार आम्ही देतोय त्याला पहिल्यापासून जे पहिल्यापासून. हो चालवून आणायचा, सकाळचा लवकर उठला की जरा चालवून आणायचा, पाय शेकायचं, अजून पण तीच करतोय आम्ही. आज एवढ्या मोठ्या पुरस्कारानं पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळालाय मोठ्या लक्षाला. हा पुरस्काराने सगळे बहुत म्हणजे असंख्य बैलगाडा मालक, बैलगाडा क्षेत्रातले चाहते सगळेजण भेटून गेले, आशीर्वाद घेऊन गेले. चालूच असेल बरेच दिवस. होय. काय वाटतंय आता तुम्हाला हे सगळं? त्याच्या आशीर्वादानं सगळं आमचं चांगलं आहे. आणि म्हणजे आमच्या घरी एवढी माणसं खूप येते ती आम्हाला आनंद वाटतोय की म्हणजे आमच्या कुणाची सेवा चुकू नये असं आम्हाला वाटतंय. म्हणजे सगळ्यांना चहा नाश्ता ही वगैरे व्यवस्थित पूर्णपणे पार पडलोय. आणि 14 देशांमध्ये हा बैलगाडा शर्यतीचं
बघितल्या जातात आणि मोठ्या लक्षामुळे तुमचं नाव सगळ्यांच्या पर्यंत पोहोचले, त्यामुळे मोठ्या लक्षाबद्दलच काय त्यानं तुम्हाला- मस्त मोठं आमचं नाव केलंय महाराष्ट्रात. अभिमान वाटतोय आम्हाला अभिमान आहे त्याचा. आम्हाला. आता पहिल्यापासून ताई तुम्ही बघताय, पण आता आजारी आहे, असा वय झाले त्याच्यामुळे तो आजारी असा झोपून राहतो. एवढा पळणारा बैल टॉपचा मैदानामध्ये धावत असेल, बऱ्याच जणांनी सांगितलं एवढं स्पीड होतं की ते कोणाच्या असं जवळनं पण गाडी घासून पण जायची नाही. आता अशा अवस्थेत बघताना काय बेकार वाटतं? वाटते आम्हाला. वाईट वाटते हो, बेकार वाटते. आज पळाला असता ते तर का नाही, आणि आम्ही त्याची इतका आनंद सेवा साजरा करणार. केला असता का नाही, काय बोलूच नका. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आजही तसंच त्याचं सगळं ठेवलंय त्याच्यामुळे एवढ्या चांगल्या अजून पण तो अजून तुम्ही पण काय- त्याला त्याची काळजी घेणार, त्याला चालाय त्याचं त्यानं मनानं चाललं पाहिजे असे आम्ही व्यवस्था सगळे करणार. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एवढं कष्ट घेताय त्याला यश येईल, आणि शेवटी काही गोष्टींच्या पुढे काही चालत नाही, पण होय. सेवा करणं आपल्या हातात असते आणि ते तुम्ही करताय. आणि त्याच्यामुळं तुमचं कुटुंबियाचं एक किती मोठं त्याच्यामध्ये कष्ट असतं हे तुमच्याकडून आणि महिला वर्गाचं. कारण बरेच करून आपण बैलगाडा मालकांचे व्हिडिओ बघत असतो, पण खऱ्या अर्थात त्याच्या पाठीमागे असणाऱ्या तुम्ही ते कुठंच दिसत नाही. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला याच्याबद्दल विचारलं. तर ताईंनी आणि आम्हाला वाटतं की ही बैल नाही असं कोणतरी आमचं घरातलं असल्याकडे, त्यामुळं असं वाटतच नाही की आम्हाला हे बैल नाही ह्याला कसा जीव लावायचा. मोठ्या लक्षाला पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं दादा. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय, प्रतिक्रिया म्हणजे काय वाटतंय ह्या पुरस्काराबद्दल मिळालं? पुरस्कार मिळाला आपल्याला. प्रथमच पुरस्कार मिळाल्यामुळं आम्हाला अभिमान आहे. गावाला वाटेगावला पहिल्यांदाच आपल्या बैलामुळं मान मिळाला, त्यामुळं आपण म्हणजे सगळे फॅमिलीने जेवढं कष्ट केलं तेवढं आम्हाला आज फळ मिळालं. हे यश मोठ्या लक्षाबरोबर तुमच्या सगळ्या कुटुंबाचं आहे, कारण सर्व तुम्ही- आमच्या कुटुंबानं तेव्हा जीव लावल्यासारखं आम्हाला सर्व कुटुंबाला आज फळ मिळालं खरंच आहे. त्याच्याकडून. आणि दादा तुम्ही ज्यावेळी मैदानाला जाता त्यावेळी ह्या ताईंचं तुमच्या आईंचं कशा प्रकारे ते काम करत असत किंवा कशा प्रकारे जरी जपत असत? मी माझा धाकटा भाऊ वडील जरी पुढे गेलो तरी सगळे त्यांनी माग हँडल केलंय. जरी अड्ड्यासनामे आलो तरी त्यांनी पूर्ण सगळं बैलांची सगळ्यांचाच खारीचा वाटा आहे त्याच्यात. आणि जरी तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला मागचं काही टेन्शन नव्हतं, सगळं मागचं हँडल करते ती सगळी आणि पूर्ण आजही आपलं. ते कसे करतात ते म्हणजे मोठ्या लक्षाची काळजी आजही ते कसे घेतात? आज हे सगळ्या कुटुंबाचं रात्रंदिवस त्याच्यावर लक्ष आहे सगळ्या कुटुंबाचं. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही पहिल्यापासून हे असं झोपलेलं अवस्थेत खऱ्या अर्थाने ते बोलता पण येत नसेल तुम्हाला अशा हा प्रकारे. तेच हाल त्याचं बघवा ना. देवाकडे एकच प्रार्थना आहे की आपली त्यानं लवकर उठावं, त्याची तब्येत बरी व्हावी. दादा मोठ्या लक्षाला हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं बैलगाडा संघटनेनं हा निर्णय घेतल्यामुळं. आणि त्याच्यामुळे आज ह्या डोंगरदऱ्यात राहणार म्हणजे डोंगर कड्या कपारीमध्ये राहणारा हा मोठा लक्ष आहे वाटेगाव. मग अनेक जण या ठिकाणी आले मोठ्या लक्षाचा आशीर्वाद देण्यासाठी, अनेक जण आवर्जून या ठिकाणी आज उपस्थित होते. याबद्दल तुमची काय भावना आहे हे सगळं बघत असताना? बैलच तसा म्हणजे आपण घडवला, त्याचं कष्टाचं फळ त्यानं दिलंय. कारण डोंगरात 2 ते 3 दिवस झालं पाऊस चालू होता, पावसात पण पब्लिक कमी नव्हतं. ह्याच्यानंच आपल्याला किती अभिमान आहे की ह्या बैलामुळे आपल्या या पाक डोंगराकडला माणसं आली त्याच्यामुळं. आणि वाटेगावचं नाव उंचावर नेऊन अभिमान आहे आपल्याला. दादा वाटेगावचं नाव तर अनेक अण्णाभाऊ साठे असतील अनेक दिग्गजामुळं म्हणजे आहेच पहिल्यापासून, परंतु मोठ्या लक्षात त्याच्यामध्ये अजून भर घातली आणि या पुरस्कारामुळे वाटेगावचं नाव अजून जसं 14 देशामध्ये जसं बैलगाडा शर्यत बघितली जाते तसं दूरपर्यंत जाणार यात शंकाच नाही. आणि दादा खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे कुटुंबियाचा सहभाग आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियाचं यश आहे. आणि तुम्ही जे काही बोललात किंवा तुमचं ऊर भरून येतोय कारण तुम्ही कष्ट केले त्याच्यासाठी आणि करताय अजूनपर्यंत, शेवटपर्यंत करणार पण आहात. त्याच्यामुळं तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही जे अपेक्षा व्यक्त करताय तसंच होईल. आणि मोठ्या लक्षानं तुमचं नाव, गावाचं नाव उंचावलंय आणि त्याच्यामध्ये तुमचा वाटा जेवढं म्हणेल तितकं मोठाच आहे. त्यानं तर त्याचं नाव त्याच्या कार्याने केलंय, पण त्याच्या मागे असणारं तुमचं कष्ट पण तितकंच मोठं आहे. त्यामुळे तुम्ही या प्रसंगी आम्हाला आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमच्या कुटुंबियांचं, गावकऱ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानते. धन्यवाद.